नवी मुंबईमध्ये दूध भेसळीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला। एकूण 4710 लिटर दुधासह लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील ही घटना आता समोर आली आहे। अन्न औषध प्रशासन विभागाने छापेमारी करत ही कारवाई केलेली आहे। तर अन्न औषध प्रशासन विभागाने धडकरित्या कारवाई करत दूध भेसळीचा पर्दाफाश केलाय। महापे येथील पीके डेअरीवर एफडीएने अचानक छापा टाकला। डेअरी मालक प्रदीप यादवच दूध भेसळ करत असल्याचं आता समोर आलेलं आहे। तर या डेअरीकडे अन्न सुरक्षा परवाना नसल्यामुळे तत्काळ सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी हजारो लिटर दूध हे नष्ट करण्यात आलेलं आहे। सोबतच 129 किलो पनीर, 473 किलो मिल्क, तर यासोबतच 88 किलो क्रीम देखील तुर्भे पोलिसांनी जप्त केलेली आहे। कविता लोखंडे आमचा प्रतिनिधी जोडल्या जातात या कारवाईच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। कविता, एफडीएने महापेमध्ये ही मोठी कारवाई केलेली आहे। नक्कीच नवी मुंबईतल्या महापेमध्ये मेपीके डेअरीवर अचानक एफडीएने छापा टाकत जी आहे ती कारवाई केलेली आपल्याला पाहायला भेटते। यामध्ये तब्बल 1,85,000 रुपये किमतीचं जे आहे ते 4710 लिटर भेसळयुक्त दूध जे आहे ते एफडीएने जप्त केलेलं आपल्याला पाहायला भेटतंय। त्याचबरोबर 129 किलो पनीर आणि 473 किलो स्किम मिल्क पावडर आणि 88 किलो क्रीम असा देखील लाखोंचा माल जो आहे तो जप्त केलेला आपल्याला पाहायला भेटतोय। या मेपीके डेअरी विरोधात जे आहे ते तुर्भे पोलीस ठाण्यामध्ये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकूणच एफडीएच्या पथकाने महापे येथे असलेल्या या मेपीके डेअरीवर अचानक छापा टाकला आणि यावेळी डेअरीचा मालक प्रदीप यादव आणि त्याच्याच बरोबर संगनमताने शिवेंद्र जयस्वाल हे दुधाची पाकिटं फोडून जे आहे त्याच्यामध्ये स्किम मिल्क पावडर आणि चिलरचं थंड पाणी जे आहे ते मिश्रण टँकरमध्ये ओतताना यांना रंगेहात पकडण्यात आला आणि एफडीएने जे आहे ते या विरोधाचा या दोघांच्या विरोधात जे आहे ते तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। निश्चित कविता, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या कारवाईच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।